100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम याचा निकाल आता जाहीर करण्यात आलाय। राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल आपण बोलतोय। फडणवीसांकडून 100 दिवस कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। महिला आणि बाल विकास विभागाला 100 पैकी 80 गुण मिळाले, तर सामाजिक बांधकाम विकास विभागाचा दुसरा क्रमांक यात जाहीर झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 100 दिवसांचं टार्गेट प्रत्येक विभागाला दिलं होतं आणि त्याच कार्यक्रमाचा आज निकाल जाहीर झाला। तर अदिती तटकरेंचा विभाग हा सर्वोत्तम ठरलाय, म्हणजेच महिला आणि बाल विकास विभागाला 80 गुण मिळाले, सार्वजनिक बांधकाम विभागाला 77.95, तर कृषी विभागाला 66.15% इतकी कामगिरी त्यांनी केलेली आहे, त्यांना हे गुण मिळालेत। तर ग्रामविकास विभागाला 63.85 गुण मिळालेत आणि परिवहन विभागाला 61.28 गुण मिळालेत। टॉप 5 जे आहेत त्यांचा निकाल आपण पाहतोय। गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। गणेश, हे गुण आपण पाहिलेत, नेमकं यांचा किती महत्त्वाचा पुढे फायदा होणार आहे? नक्कीच 100 दिवसाचा कार्यक्रम होता आणि याचा निकाल देखील आहे तो मुख्यमंत्र्यांकडे लावण्यात आलेला आहे। आणि यामध्ये प्रामुख्याने पहिल्या क्रमांकाचा जर विभाग जर म्हणायचा असेल तर महिला आणि बाल विकास विभाग आहे, तो पहिल्या क्रमांकाचा जर आहे। तर भाजपकडे असणारे 3 विभाग आहेत ते अव्वल ठरलेले पाहायला मिळते। सार्वजनिक बांधकाम विभाग, त्याचबरोबर ग्रामविकास आणि बंदरे विभाग हे आहेत। तर शिंदेकडे असणारे फक्त एकमेव जे परिवहन विभाग आहे प्रताप सरनाईक यांचं अव्वल ठरलेलं पाहायला मिळतं। तर कृषी विभाग आणि बालविकास हे राष्ट्रवादीकडे असणारे 2 विभाग प्रामुख्याने आहेत। नक्कीच एकंदरीतच आपण पाहतोय की 5 विभाग जे आहेत त्यांचा निकाल जाहीर करण्यात आलाय। टॉप 5 यांचा निकाल आपण पाहिलाय। जी 100 दिवसांची कामगिरी आहे ती पुढे आली आणि म्हणून आता पुढे सुद्धा या विभागांना जास्त काम करण्याची उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळेल, त्यांना उभारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।